केलं पाहिजे, पाहिलं पाहिजे लोकांनी, म्हणजे जमातवादी भावना आपल्या मनामध्ये निर्माण होणार नाही. आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट शेवटच्या 2 पॉइंटमध्ये आहे बघा, की देशाचं हित, राष्ट्रीय हित, देशाचं हित डोळ्यासमोर ठेवून आपल्याला जमातवाद नष्ट करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी हे ज्या वरच्या बाबी आहेत, ह्या वरच्या बाबी काय करणं गरजेचं आहे, आपण एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. म्हणजे इतर धर्मातल्या लोकांच्या बरोबर मिळून मिसळून राहणं, एकमेकांच्या सण समारंभात सामील होणं, चालीरीती स्वीकारणं. मी मुद्दाम या मुद्द्यांवरती फोर्स करायला लागलोय, भर द्यायला लागलोय. त्याचं कारण काय, भविष्यात तुम्ही कुठं जाऊन दंगल बिंगल करू नका धर्माच्या नावाखाली, कुठं तर जाऊन तोडफोड करू नका, जाळपोळ करू नका धर्माच्या नावाखाली. आमच्या धर्माचा अपमान केला, ह्याचा अपमान केला आणि त्याचा अपमान केला म्हणून मी तुम्हाला सांगायला लागलोय. ठीक आहे, धर्माकडे तर्कशुद्ध पद्धतीने आपण पाहिलं पाहिजे आणि आपले प्रश्न जे आहेत ते आपण काय केले पाहिजेत, सोडवले पाहिजेत. ठीक आहे. आणि त्यामुळेच मग हे जर उपाय आपण योजले सगळे इथं तुम्हाला सांगितलेले, तर काय होणार आहे, राष्ट्रीय एकता निर्माण होणार आहे. इथं सांगितलंय बघा, यातून राष्ट्रीय एकता निर्माण होईल आणि जमातवाद हे आपल्या देशापुढचं जे आव्हान आहे, हे आव्हान काय होईल, नष्ट होईल म्हणायचं. जमातवादाचं आव्हान आपल्या देशापुढचं नष्ट होईल. ठीक आहे. आता पुढे काय सांगितलेलं आहे बघा तुम्हाला, प्रदेशवाद आपण पाहतोय. पुढचा मुद्दा प्रदेशवाद, ही समस्या आपण पाहणार आहे. बघा सुरुवातीला ही स्क्रीनशॉट मारून घ्या, पहिला स्क्रीनशॉट मारून घ्या. आवाज ऐकू येतोय का माझा? हा येतोय. स्क्रीनशॉट मारून घ्या. प्रदेशवादाचा अर्थ, संकल्पना तुम्हाला सांगितलेला आहे. कदाचित पुस्तकामध्ये तुम्हाला हा प्रश्न आहे, 2 मार्कासाठी पुस्तकात स्वाध्यायात प्रश्न आहे बघा. इथे तुम्हाला स्वाध्यायामध्ये प्रदेशवाद संकल्पना स्पष्ट करा असा 2 मार्काचा स्वाध्यायात प्रश्न आहे. ती संकल्पनामध्ये इथं मी लिहिलेली आहे. 3 मुद्दे दिलेले आहेत तुम्हाला इथं. हे 3 मुद्दे काय करायचे, परीक्षेला तुम्हाला लिहावे लागतील. त्यासाठी या पॉइंटचं काय करा, स्क्रीनशॉट मारून घ्या. स्वाध्यायात सुद्धा तुम्हाला लिहायला ती मदत होईल. याचा स्क्रीनशॉट मारून घ्या या स्लाइडचा. आता प्रदेशवाद म्हणजे काय आहे, तर असंच आहे. प्रदेशवाद म्हणजे सुद्धा हेच आहे. काय आहे प्रदेशवाद म्हणजे, तर जसं जमातवादामध्ये आपला धर्म श्रेष्ठ, आपली जात, आपला धर्म श्रेष्ठ आणि इतर धर्म तुच्छ, कनिष्ठ असं समजलं जातं जमातवादामध्ये, त्याच पद्धतीनं प्रदेशवादामध्ये सुद्धा हेच होतंय. तुम्हाला इथं दिसून येईल बघा, की आपल्या प्रांताविषयी किंवा आपल्या प्रदेशाविषयी स्क्रीनवरती बघा, कर्सर मी दाखवतोय तिथं, आपल्या प्रदेशाविषयी अवाजवी अभिमान बाळगणं, म्हणजे आपल्या प्रदेशाविषयी प्रमाणापेक्षा जास्त अभिमान बाळगणं. म्हणजे मी मराठी, मी बंगाली, उदाहरणार्थ तुम्हाला इथं मी दाखवलेलं आहे. मग आपलाच भाग श्रेष्ठ आहे, आपलाच प्रदेश, आपलंच राज्य, आपलाच जिल्हा श्रेष्ठ आहे आणि इतर जिल्हे, इतर राज्य, इतर देश हे कनिष्ठ आहेत, तुच्छ आहेत, हलक्या दर्जाचे आहेत. असं जेव्हा आपण म्हणणार आहे, आपल्या मनामध्ये विचार येणार आहेत, तेव्हा आपण प्रदेशवादाकडे चाललोय म्हणायचं. आपण प्रदेशवादाकडे निघालोय म्हणायचं, जेव्हा आपल्या मनामध्ये अशा पद्धतीचे विचार येतील तेव्हा. ठीक आहे. दुसरी गोष्ट काय इथे सांगितलेली आहे बघा मी, की आपल्या प्रांताविषयी अवाजवी अभिमान बाळगणे आणि इतर प्रांताविषयी संकुचित दृष्टिकोन असणे म्हणजे प्रदेशवाद. दुसरा एक अर्थ इथं लिहिलेला आहे. दोन्हीपैकी एक अर्थ, वरती एक अर्थ दिलेला आहे, इथं खाली एक अर्थ दिलेला आहे. दोन्हीपैकी एक अर्थ तुम्ही वहीमध्ये लिहू शकताय उत्तरासाठी. ठीक आहे. आणि शेवटी इथं काय म्हणलेलं आहे बघा, की आपल्या प्रांताविषयी अभिमान असावा. आपल्या प्रांताविषयी म्हणजे आपला जिल्हा, आपला गाव किंवा आपला देश, आपलं राज्य, याच्याविषयी आपल्या मनामध्ये अभिमान असला पाहिजे का, तर असला पाहिजे. अभिमान पाहिजे आपल्या देशाविषयी, गावाविषयी, राज्याविषयी, जिल्ह्याविषयी अभिमान आपल्या मनात पाहिजेच. मात्र इतर प्रदेश जे आहेत, इतर जिल्हे जे आहेत, इतर गावं जे आहेत, इतर देश जे आहेत, इतर राज्य जे आहेत, त्यांच्याबद्दल सुद्धा आपल्या मनामध्ये आदर असणं गरजेचं आहे. नाहीतर माझाच जिल्हा, माझाच देश, माझंच राज्य श्रेष्ठ आहे आणि बाकीचे देश, बाकीचे जिल्हे, बाकीची राज्य, बाकीची गावं ही तुच्छ आहेत, कनिष्ठ आहेत, हलक्या दर्जाचे आहेत, असं आपल्या मनामध्ये नाही यायला पाहिजे. असं जर विचार आपल्या मनामध्ये आले तर आपण प्रदेशवादाकडे चाललोय म्हणायचं. आपण समस्या म्हणायला लागलोय देशासाठी. आपण देशासाठी, देशाच्या हिताचा विचार करत नाही म्हणायचं याचा अर्थ. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं सध्या प्रदेशवाद ही समस्या सुद्धा आपल्या देशामध्ये
आहे आपल्या राज्यामध्ये सुद्धा आहे. तुम्ही टीव्हीला सुद्धा बातम्याला बघत असशीला की बिहारी लोकांना मारलं किंवा उत्तर प्रदेश मधल्या उत्तर भारतीयांना मारलं. मुंबई पुणे सारख्या मोठ्या शहरांमध्ये प्रदेशवादाची समस्या असलेली दिसून येते. तसे आपल्या देशाच्या संविधानानं सर्व लोकांना, घटनेनं आपल्याला देशातल्या सर्व नागरिकांना देशातल्या कोणत्याही राज्यामध्ये जाऊन वास्तव्य करण्याचा, व्यवसाय करण्याचा अधिकार दिलेला आहे कायद्यानं, घटनेनं. अधिकार आहे तो. स्वातंत्र्य, व्यवसाय स्वातंत्र्य, वास्तव्याचं स्वातंत्र्य हे आपले मूलभूत अधिकार आहेत, हक्क आहेत. राज्यघटनेमध्ये ते नमूद केलेले आहेत. आणि आपण कोणत्याही राज्यामध्ये, कोणत्याही प्रदेशामध्ये जाऊन आपण व्यवसाय करू शकतो, वास्तव्य करू शकतो. त्यापासून आपल्याला कोण अडवू शकत नाही. मात्र आपल्याला काय दिसून येतंय की ही समस्या निर्माण झालेली आहे की आपण जर एखाद्या प्रदेशामध्ये दुसऱ्या प्रदेशामध्ये व्यवसायासाठी, वास्तव्यासाठी, राहण्यासाठी गेलो तर तिथले लोक आपल्याला पटवून घेत नाहीत, मिसळून घेत नाहीत. अशा समस्या निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येते. ठीक आहे. मग ही समस्या म्हणजेच प्रदेशवादाची समस्या आहे म्हणायची. मग अशी समस्या निर्माण व्हायला नको पाहिजे. आपल्या राज्याविषयी, आपल्या जिल्ह्याविषयी, आपल्या गावाविषयी, आपल्या गल्लीविषयी आपल्याला अभिमान असतो. तसाच इतरांची गल्ली असते, इतरांचं राज्य, इतरांचा जिल्हा, इतरांचा देश असतो. त्याविषयी सुद्धा आपल्याला आदर असणं गरजेचं आहे. फक्त आपल्याच राज्याविषयी, प्रदेशाविषयी आदर नको आहे. आणि तशीच जर भावना निर्माण झाली तर आपण प्रदेशवादाकडे वळायला लागलो म्हणायचं. मग तशी भावना आपल्या मनामध्ये निर्माण व्हायला नको आहे म्हणायचं. ठीक आहे. आता पुढे तुम्हाला प्रदेशवादाविषयी पुढच्या स्लाइड मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, की प्रदेशवाद निर्माण होण्यामागची कारण तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. थोडक्यात उत्तरे लिहामध्ये तुम्हाला हा प्रश्न सुद्धा आहे. स्क्रीनशॉट मारून घ्या सगळ्यांनी याचा. स्वाध्यायामध्ये थोडक्यात उत्तरे लिहामध्ये एक प्रश्न आहे बघा तुम्हाला स्वाध्यायामध्ये. तिसरा प्रश्न आहे या ठिकाणी स्वाध्यायात. प्रदेशवाद केव्हा बळावतो? माईक बंद करा बाकीच्यांनी. माईक कुणाचा चालू आहे बघा, माईक बंद करा. प्रदेशवाद केव्हा बळावतो हे सांगितलेलं आहे बघा इथं. हा स्वाध्यायात प्रश्न सुद्धा आहे आणि ह्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. वहीमध्ये उत्तर याचं लिहून काढा स्वाध्याय लिहित असताना. प्रदेशवाद केव्हा बळावतो? आपल्या प्रदेशाविषयी प्रमाणापेक्षा, आवाजवी याचा अर्थ काय? प्रमाणापेक्षा जास्त अभिमान आपल्या बाळगण्यातून प्रदेशवाद बळावतो म्हणायचं. म्हणजे आवाजवी अभिमान बाळगण्यातून प्रदेशाविषयी प्रदेशवाद बळावतो. मी बंगाली, मी मराठी आणि म्हणून इतर प्रांतीयांपेक्षा श्रेष्ठ आहोत. म्हणजे मी महाराष्ट्राचा आहे आणि इतर जे लोक आहेत ती कनिष्ठ आहेत, आम्ही श्रेष्ठ आहे, अशी भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण होते. याच्यातून काय होतं? प्रदेशवाद बळावतो म्हणायचं. पुढे काय? पुढे सांगितलंय बघा त्या उत्तरामध्ये वाचा की माझा प्रांत श्रेष्ठ मानण्याच्या वृत्तीतून प्रांताभिमान येतो. म्हणजे माझाच प्रदेश, माझाच प्रांत श्रेष्ठ आहे आणि बाकीचे कनिष्ठ आहेत किंवा दुय्यम आहेत, अशी भावना जेव्हा आपल्या मनामध्ये निर्माण, माझा महाराष्ट्र श्रेष्ठ आहे आणि बाकीची राज्य महाराष्ट्राच्या तुलनेत दुय्यम आहेत, हलक्या दर्जाचे आहेत, अशा आपल्या मनामध्ये जेव्हा भावना निर्माण होणार आहे तेव्हा आपण प्रदेशवादाकडे वळायला लागलोय. प्रदेशवाद बळावायला लागलाय म्हणायचं आपल्यामध्ये. मग तसं होऊन द्यायचं नाही आहे आपल्याला. ठीक आहे. पुढे काय सांगितलंय बघा की विकासातील असमतोलातून सुद्धा प्रदेशवाद वाढीस लागतो. आता या वाक्याविषयी मी अधिक माहिती सांगतोय बघा. आवाज ऐकू येतोय ना सगळ्यांना? आवाज ऐकू येतोय का रे? हा. आता शेवटच्या 2 ओळी बघा या उत्तरातल्या महत्वाच्या आहेत, त्याविषयी मी माहिती सांगतोय. शेवटच्या 2 ओळी की विकासातील असमतोलामुळे प्रदेशवाद निर्माण होतो. प्रदेशवाद हा पॉइंट पुस्तकामध्ये सुद्धा तुम्ही बघा इथं पान नंबर 13 वरती, पुस्तकात सुद्धा हा पॉइंट बघा पान नंबर 13 वरती. ठीक आहे. प्रदेशवाद. आणि या पॉइंट मध्ये तुम्हाला सांगितलेलं दिसून येईल बघा, प्रादेशिक असमतोल. दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये, दुसऱ्या पॅरेग्राफची पहिली ओळ बघायची, तिथं लक्षात येईल तुमच्या की विकासातील असमतोलामुळे प्रदेशवादास खत पाणी मिळते. आता विकासातील असमतोल म्हणजे कसला? तर आपल्याला असं दिसून येईल, तिथं राज्यांची नावं दिलेली आहेत बघा खाली, की भारतात अशी काही राज्य आहेत जी विकसित आहेत समजली जातात. कोणकोणती राज्य आहेत? पुस्तकात बघून सांगा बरं कुणी तर. कोणकोणती राज्य आहेत जे आर्थिकदृष्ट्या विकसित आहेत? प्रदेशवाद पॉइंट मध्ये दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये आहे बघा.
महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, तमिळनाडू. बरोबर आहे. महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, तमिळनाडू ही राज्य विकसित समजली जातात आणि मागास राज्यांची सुद्धा तुम्हाला नावं दिलेली आहेत तिथं. ओडिसा, बिहार अशी मागास काही राज्य आहेत आपल्या देशात, किंवा पूर्व भारतातली राज्य जे आपण ईशान्य भारतातली म्हणून धड्याच्या सुरुवातीला बघितलेली, ज्याच्यामध्ये अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मिझोरम, नागालँड ही जी राज्य आहेत ही सुद्धा मागासच समजली जातात, कारण तिथं म्हणावा तितका विकास झालेला नाही. मग काही राज्यांमध्ये विकास झालेला असतो, काही राज्यांमध्ये विकास झालेला नसतो. ह्याच्यातून प्रादेशिक विकासाचा असमतोल निर्माण होतो. आणि मग काही त्या राज्यातल्या लोकांना, ज्या भागामध्ये विकास झालेला नाही त्या भागातल्या लोकांना काय वाटू लागतं की शासन आपल्याकडे लक्षच देत नाही. ठराविक राज्यांचाच विकास शासनाकडून होतोय, आपल्या राज्याकडे लक्ष देत नाही शासन, असं त्या राज्यातल्या लोकांना वाटू लागतं आणि त्याच्यातून मग प्रदेशवाद बळावतो. ठीक आहे. म्हणजे विकासाचा असमतोल हे सुद्धा काय आहे, कारण आहे म्हणायचं प्रदेशवादाचं. ठीक आहे. इथं हा प्रदेशवादाचा सुद्धा भाग संपतोय. याचा तुम्ही काय करून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. 1 वाजून गेलेले, तुमचं 1ला लेक्चर असेल पुढचं. मी आता मीटिंग एंड करणार आहे आणि स्वाध्यायाला सर्व विद्यार्थ्यांनी मंगळवारच्या तासाला आपण काय करणार आहे, पुढचं जे इतिहासातलंच प्रकरण आहे, 5वं प्रकरण इतिहासातलं, शैक्षणिक वाटचाल, त्या प्रकरणाकडे आपण वळणार आहे, जाणार आहे. सगळ्यांना आवाज येतोय ना मी काय सांगतोय ते? सूचना काही सांगतोय त्याही ऐका, की पुढल्या वर्षी तुम्ही 10वीत जाणार आहे. 10वीत गेल्यानंतर जे बोर्डाचे फॉर्म भरायचे असतात, त्या फॉर्म मध्ये जी माहिती भरली जाते तीच माहिती तुमच्या मार्कलिस्ट वरती येते 10वीच्या, आणि त्या मार्कलिस्ट वरच सगळं रेकॉर्ड भविष्यात सगळीकडे तुम्हाला लावलं जातं. मग तुम्हाला अजूनही काय करायचं असेल, तुमच्या नावामध्ये किंवा आईच्या नावामध्ये जन्मतारखेमध्ये बदल असतील, मी काल सूचना टाकलेली होती ग्रुपवर, तसे बदल करायचे असतील तर ह्या वर्षी करून घ्या सगळ्यांनी. ठीक आहे. प्रेझेंट जास्तीत जास्त मुलांनी क्लासला हजर राहा. मी बघतोय कोण कोण राहतंय, कोण कोण नाही, बरीच मुलं नसतात सुद्धा, तुमचं नुकसान आहे त्याच्यामध्ये. बघा, स्वतः क्लासला हजर राहिलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, समजत नाही ते विचारलं पाहिजे शिक्षकांना, तुमचं तुम्ही स्वतः. तुम्ही लहान नाही आता, हे लक्षात घ्या. तर आता या झालेल्या भागाचे स्क्रीनशॉट काढून घेतलेले आहेत तुम्ही. स्वाध्याय लिहा, लहानसा स्वाध्याय आहे, स्वाध्याय लिहा, सेंड करा मला. आणि 5व्या धड्यापासून पुढच्या धड्यापासून काय, पुढच्या तासापासून आपण काय करणार आहे, 5वा धडा जो आहे तो पाहायला सुरुवात करणार आहे. मीटिंग मी काय करतोय, एंड करतोय आता. ठीक आहे.